खासदार सुप्रियाताई सुळे सध्या आपल्या सोबत आहेत. ताई, ज्या पद्धतीने बीडमध्ये आपण बघतोय तणावपूर्ण वातावरण आहे, मोकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे, दुसरीकडे आंदोलनावर सुरू आहेत, म्हणजे काय बघता, कशी बघता ही सगळी परिस्थिती? नाही, अतिशय चिंताजनक आहे. गेले 35 दिवस सातत्याने बीड असेल किंवा परभणी असेल, दोन्ही घटना अत्यंत वेदना देणाऱ्या आहेत. आणि बीड आणि परभणी दोन्हीमध्ये झालेल्या घटना, या दोन्ही ठिकाणी जे कोणी कुटुंब आहेत, पीडित आहेत, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि ज्यांच्या चुकीमुळे हे झालेलं आहे त्या दोन्ही केसमध्ये त्यांना फाशी मिळाली पाहिजे. आपण बघतो वाल्मिक कराड ज्या पद्धतीने त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर येत आहेत, तुम्ही मागणी सुद्धा केलेली की ईडीनी स्वतःहून यामध्ये उतरावं, चौकशी करावी, अर्थात ज्या इतरांकडून सुद्धा होती. मागणी नाहीये. या देश संविधानाने आणि कायदे नियमाने चालतो आणि कायद्याप्रमाणे ह्या केसमध्ये जेव्हा IQ बातमीत अनिल देशमुख, संजय राऊत साहेब, नवाब मलिक, छगन भुजबळ साहेब, किती उदाहरणं तुम्हाला देऊ. IQ बातमींवर त्यांच्यावर केसेस झाले. इथे तर प्रूफ आहे. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, अंजली दमानियाताई असतील, त्याच्यानंतर बजरंगप्पा सोनवणे असतील, अभिमन्यू पवार असतील, या सगळ्यांनी हे डॉक्युमेंट्स दाखवलेत. आणि PMLAचा कायदा आम्हीच पार्लमेंटमध्ये असताना पास झालाय. आणि एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये ईडीच्या चौकटीतच बसतो. त्याच्यामुळे त्याची इन्क्वायरी पारदर्शकपणे व्हावी आणि या देशाच्या नियम कायद्याप्रमाणे व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. ताई, जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सुरुवातीपासून फरार होते, त्याच्यानंतर CIDला सरेंडर झाले आणि आता आपण बघितलं 302 मध्ये देखील त्यांना घेतलंय. मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. आज सुद्धा कोर्टामध्ये जेव्हा त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली, ती एकदम स्ट्रॉंगली मांडली गेली की या केसेसमध्ये यांना फसवलं जातंय, प्रेशर आहे, अशा पद्धतीने. याच्या मागे आणखीन काही लोक आहेत तुम्हाला असं वाटतं? नाही, एक तर खुनी फरारच आहे. अजून तो एक खुनी फरार आहे, तो कुठे आहे हेच माहिती नाही. CDRची इन्क्वायरी खूप डिटेलमध्ये होण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्राने भारताला बीड आणि परभणी या दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळालाच पाहिजे. आणि जे कोणी आहेत त्याच्यामुळे म्हणलं त्याच्यात मनी लॉन्ड्रिंग आहे, तुमच्याच चॅनलवर दाखवलंय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज, एक्स्टॉर्शन, लँड माफिया, ऍश माफिया, स्टँड, अजून किती गुन्हे पाहिजेत. इट्स शॉकिंग. आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे या सगळ्या गोष्टी. सातत्याने यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव कुठेतरी पुढे येताना दिसतंय. ज्या पद्धतीने आतापर्यंत हे सुरू होतं, परंतु कुठलीही कमेंट नाही. आता सुद्धा तुम्ही अजितदादांसोबत स्टेज शेअर केलं, उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे या विषयावर बोलणं सुद्धा बरेचदा ते टाळतात. तो त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु यावर वाटत नाही मुख्यमंत्री, म्हणजे जेव्हा अजितदादांवर सिंचन प्रकरणाचे आरोप झाले तेव्हा स्वतः अजितदादांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्यानंतर ती चौकशी झाली. मात्र या ठिकाणी आरोप होत आहेत, कुठलीही राजीनामा दिला जात नाही, कुठलीही हालचाल होत नाहीत. हे वेगळं वाटत नाही तुम्हाला? एकाला वेगळं नाही? हे नैतिकतेचा विषय आहे. प्रत्येकाची नैतिकता ही प्रत्येकाने ठरवायची असते. आजपर्यंत अशोक चव्हाण जी असतील, अनेक अशी उदाहरणे जेव्हा आरोप झाले त्या लोकांनी नैतिकतेवर राजीनामे दिले. त्याच्यामुळे याची मागणी ही अनेक लोकांनी केलेली आहे राजीनाम्याची. मला वाटतं एक कॉन्शियस असतो आणि त्या नैतिकतेने माणसांनी वागायचं असतं. कारण का आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून येतो. आज पंतप्रधान देशाचे मुंबईत होते, म्हणजे अर्थात सगळ्या महायुतीचे सगळे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना कानमंत्र दिलंय, त्यांना एकजुटीने राहावं, एकमेकांना आरोप करू नका, ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि आणखीन लोकांसाठी चांगलं करा, असा एक वेगळा संदेश दिला. तब्बल 2 तास पंतप्रधान त्यांच्यासोबत होते. ते दिल्लीला पण देतात. दर मंगळवारी 9:30 वाजता BJPच्या सगळ्या खासदारांची मीटिंग असते, त्याच्यात प्रधानमंत्री हे देतातच. त्याच्यामुळे हे खूप वेळा प्रधानमंत्री करतात, चांगली गोष्ट आहे. बदल होतील यामुळे तरी पंतप्रधान पहिल्यांदा आले आणि अशा पद्धतीने 2 तास दिले तब्बल त्यांनी. त्यांच्या अलायन्स अंतर्गत प्रश्न काय. खूप खूप धन्यवाद. या पद्धतीने सुप्रियाताई या ठिकाणी होत्या. त्यांनी बीडमध्ये ज्या घटना घडतायत त्याच्याबद्दल निश्चित व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये अजून गांभीर्याने लक्ष घालून आरोपीला लवकरात लवकर अटक करी, जो एक आरोपी अजून सुद्धा शिल्लक आहे, अशी मागणी या ठिकाणी केली आहे. कॅमेरामॅन विजय राऊत, सौम्य मिकी घई, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.